नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण एसएससी जीडी साठी जे काही हिंदी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न आहे ते महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। बघा, पहिला प्रश्न काय आहे, सम्मुख का विलोम शब्द होगा। सम्मुख का विलोम शब्द क्या होगा। विलोमचा अर्थ असतो विरुद्धार्थी शब्द, हा, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो विपरीत अर्थवाला शब्द ज्याचा वेगळा अर्थ आहे। आता बघा, तुम्हाला काय आहे, सम्मुख आहे, सम्मुखचा विपरीत अर्थवाला शब्द होतोय विमुख, लक्षात ठेवा, ठीक आहे। हे उत्तर असणार आहे त्याचं विमुख। ओके, जरा बघा दुसरा प्रश्न काय आहे आपल्या समोर, निम्नलिखित प्रश्न में दिए गए 4 विकल्पों में से उस विकल्प का चयन करें जो मुहावरे का अर्थ व्यक्त करता है। काय आहे मुहावरा आपल्यासाठी, उलटी गंगा बहना, याचा अर्थ काय, उलटी गंगा बहना म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, गंगा उल्टी किंवा उल्टा बहती हुई दूसरी नदी में मिल जाना। ओके, दूसरा ऑप्शन आहे गंगा उल्टा बह जाना, अनुकूल कार्य आणि प्रतिकूल कार्य। आपल्याला माहित आहे ह्या 4 पैकी उलटी गंगा बहना याचा अर्थ असतो प्रतिकूल कार्य, काहीतरी चुकीचं कार्य, प्रतिकूल कार्य, आपल्याला नको असलेलं काम म्हणजे प्रतिकूल कार्य, म्हणजेच काय, उलटी गंगा बहना। ओके, आता बघा पुढील प्रश्न काय आहे, सही वर्तनी वाले शब्द का चयन करे। वर्तनी याचा अर्थ लक्षात ठेवायचा, शुद्ध शब्द आपल्याला शोधायचा आहे, ह्याच्यातला योग्य आणि शुद्ध शब्द कोणता आहे ते बघायचं आहे। बघा, पहिला आहे तात्कालिक, दुसरा आहे तत्कालिक, तिसरा आहे तत्कालिक आणि चौथा आहे तत्कालिक। फक्त इथं आहे दुसरी वेलांटी, इथं आहे पहिली वेलांटी, बरोबर आहे। आता जर चारीपैकी योग्य शब्द बघाल, बघा हे सगळे प्रश्न अगदी इम्पॉर्टंट आहेत परीक्षेसाठी, याच्यातला योग्य जर शब्द बघाल तर तो फर्स्ट नंबरचा आहे, तात्कालिक। कधी पण लक्षात ठेवायचं, तत्काल अधिक इक तात्कालिक होत असते हिंदीमध्ये, तत्काल अधिक इक बरोबर काय आहे, तात्कालिक, त्याच्यामुळं हा पहिला जो शब्द आहे तो बरोबर आहे, ठीक आहे। बघा पुढील प्रश्न काय आहे आपल्या समोर, ऊपरी दिखावे के रूप में होने वाला, या वाक्याश के लिए एक शब्द, म्हणजे याच्यासाठी एक शब्द, जसे की आपल्या मराठीमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द असतो ना, सेम तसंच हिंदीमध्ये वाक्याश के लिए एक शब्द म्हणजे एका याच्याबद्दल एक शब्द। काय आहे इथं, ऊपरी दिखावे के रूप में होने वाला, वरचेवर होणार, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं। ऑप्शन आहेत अनौपचारिक, उल्लेखनीय, औपचारिक आणि अधिकारिक। उल्लेखनीयचा काय प्रश्नच येत नाही इथं, नाहीच आहे, अधिकारिक पण काय संबंधच नाही आहे। ऑप्शन नंबर 3 म्हणजे औपचारिक, हा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा। ऊपरी दिखावे में होने वाला म्हणजे काय, औपचारिक, असं म्हणतात बघा, औपचारिकरित्या मी तिथे गेलो म्हणजे काय, वरचेवर, बरोबर आहे ना, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा पुढील प्रश्न आहे, रिक्त स्थान भरने के लिए सबसे उपयुक्त शब्द का चयन करे। हा, म्हणजे रिकाम्या जागी सगळ्यात योग्य शब्द जो आहे तो भरा। काय आहे, दुकान से 2 किलो मिठाई लो डॉट डॉट लो, ठीक आहे, म्हणजे आपल्याला रिकामी जागी काय पाहिजे। ऑप्शन काय आहेत बघा, मांग लो, भर, खरीद, काय प्राप्त। आता बघा पहिला ऑप्शन आहे मांग लो, मांग लो इथं म्हणू शकत नाही आपण, का मांग लो म्हणू शकत नाही, कारण की दुकान से, दुकानातनं घ्यायला लागलोय आपण आणि दुकानातनं खरेदी करायची असते, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यामुळे डायरेक्टली सरळ सरळ आन्सर काय असणार आहे, खरीद लो। दुकानाला आपण व्यवहार करत असतो त्यामुळे तिथं खरीद लो हे उत्तर बरोबर येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढचा बघा प्रश्न, रिक्त स्थान भरने के लिए सबसे उपयुक्त शब्द का चयन करे। तसाच प्रश्न आहे, काय आहे बघा प्रश्न, विषयों में क्या होने से, म्हणजे डॉट डॉट होने से सर्वनाश होता है, काय असेल। आता एक लक्षात ठेवा, विषयों में, विषय म्हणजे वाईट विचार असं आपण म्हणूया, त्याच्यामध्ये प्रेम असेल तरी पण सर्वनाश होतोच एका विशिष्ट काळानंतर, आसक्ती असेल तरी पण सर्वनाश होतोच, स्नेह असेल तरी सर्वनाश होतो, अनुराग असेल तरी सर्वनाश होतो। पण ह्याच्यातील सर्वात योग्य उत्तर काय आहे, सर्वात योग्य उत्तर काय आहे, तर सर्वात योग्य उत्तराचा जर विचार कराल तर आसक्ती। आसक्ती म्हणजे काय, ते पाहिजेच, ते पाहिजेच, त्याच्याशिवाय हे होत नाही, म्हणजे सारखे डोक्यामध्ये विषयच आहेत तर त्याला म्हणायचं आसक्ती, त्यामुळे याचं उत्तर बरोबर आहे आसक्ती। विषयों में आसक्ती होने से सर्वनाश होता है, ठीक आहे। आता जरा बघा पुढील काही शब्द आहेत, प्रश्न आहे पुढचा, कौन सा शब्द वायस का समानार्थी शब्द नहीं है। काय प्रश्न विचारलाय, कौन सा शब्द वायस का समानार्थी शब्द नहीं है, नहीं है, ठीक आहे। हे व्यवस्थित वाचायचं कधी पण, हा, नाहीतर काही वेळेला हे वाचू शकतो आपण वायसचा,
आता वायसचा अर्थ काय असतो तर कव्वा, कावळा, लक्षात ठेवा मराठीमध्ये कव्वा. हा, आणि जरी तुम्हाला पाठ नसलं तरी कव्वाचा अर्थ फिक्स हरित नाही आहे हे सगळ्यांना माहित असेल, बरोबर आहे की नाही. हरित आणि कव्वा किंवा वायस याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे जे उत्तर येणार आहे ते हरित येणार आहे. का हरित येणार आहे मी सांगितलेलं आहे, तो समानार्थी शब्द त्यांचा नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे, सुधा किसका पर्यायवादी है. पर्यायवादी म्हणजे समानार्थी शब्द आहे. सुधाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सुधाचा समानार्थी शब्द सरळ सरळ बघा, आपल्याला स्त्री, अमृत, पृथ्वी आणि चंद्रमा याच्यापैकी शोधायचं आहे. आणि करेक्ट आन्सर आहे सुधासाठीचं, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ते आहे अमृत. लक्षात ठेवा, अमृत हा करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, ओके. सुधाचा पर्यायवादी शब्द. आता जरा बघा, आपला पुढचा प्रश्न काय आहे, गद्याश को पढ़कर उत्तर दीजिए. आपल्याला हा उतारा वाचायचा आहे आणि उताराच्या वर आधारित प्रश्न द्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा, अशा वेळेला एक काम करा, काही जण पहिल्यांदा पटापट जरासं एकदा फास्ट मध्ये क्वेश्चन बघून घ्या. हा, क्वेश्चन बघून घ्या की क्वेश्चन काय विचारलाय, समजलं का, फास्ट मध्ये बघून घ्यायचं. आणि मग जरा उतारा एकदा कॉन्सन्ट्रेशन होऊन व्यवस्थितरित्या वाचायचा, मग त्यानंतर तुम्हाला लगेच आन्सर सुटतात. ठीक आहे, आणि इथं सगळा खेळ उतार्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनचा असतो. इथं कुठे काय अभ्यासाचा विषय नाहीच आहे, अजिबात नाही आहे. याचा अभ्यास जास्त झालाय, त्याचा अभ्यास कमी झालाय म्हणून मार्क्स जास्त, असं काहीच कुठे इथं नाही आहे. ठीक आहे, सांस्कृतिक गुलामी का सबसे भयानक रूप वह होता है जब कोई जाति अपनी भाषा छोड़कर दूसरों की एक नंबर दिला म्हणजे काय, पहिली रिकामी झाली दिली को अपना लेती है और उसी में तुतलाने को अपना परम डॉट डॉट दोन नंतर डॉट डॉट मानने लगती है. वह तीन म्हणजे डॉट डॉट की पराकाष्ठा है. याचा अर्थ काय, तुम्ही पहिल्यांदा हा जो काही पॅरेग्राफ आहे, हे जे काही दिलेला आहे, हा उतारा व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक ईच एंड एव्हरी क्वेश्चन्स आन्सर्स जे आहेत ते येणार आहेत, काही अडचण नाही आहे. बघा, क्योंकि जो जाति अपनी भाषा में नहीं सोचती, अपनी भाषा में अपना साहित्य नहीं लिखती, अपनी भाषा में अपना दैनिक कार्य डॉट डॉट नहीं करती, तिथं स्वल्पविराम असू दे, बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपण जे बघतो विरामचिन्ह बघतो, त्या विरामचिन्हांच्याकडे सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, अदरवाइज आन्सर काही वेळेला चुकण्याची शक्यता असते. हा, नहीं करती, वह अपनी परंपरा से छूट जाती है, अपने डॉट डॉट को खो बैठती है और उसके स्वाभिमान का प्रचंड विनाश. उसके म्हणजे आपल्याच स्वाभिमानचा काय होतो, प्रचंड हे होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे जर का हा उतारा बघाल तर आपली सांस्कृतिकता कशी टिकवून ठेवली पाहिजे. मग सांस्कृतिकतेचा एक भाग आहे आपली भाषा, ती भाषा कशी टिकवून ठेवली पाहिजे ह्याच्यावर हा उतारा आहे. बरोबर आहे. याच्यावरचा पहिला क्वेश्चन काय बघा, गद्दाश के लिए स्थान एक म्हणजे ह्या इथं पहिलं स्थान आहे, बरोबर आहे ना. के लिए सर्वाधिक उपयुक्त शब्द, याच्यासाठी उपयुक्त सर्वाधिक शब्द कोणता आहे. जर तुम्ही विचार कराल तर बघा इथं काय दिलंय, सांस्कृतिक गुलामी का सबसे भयानक रूप वह होता है जब कोई जाती अपनी भाषा छोड़कर दुसरों की, काय असणार आहे, भाषाच ना, सरळ सरळ आहे, दुसरी की भाषा, कारण पहिल्यांदा भाषेबद्दल बोलले, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके, आता बघा पुढील प्रश्न आहे आपला कि गद्याश के लिए स्थान दो पर सर्वाधिक उपयुक्त शब्द होगा. दुसऱ्या स्थानी, दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इथं कोणता महत्वाचा शब्द असेल. जरा तुम्ही बघा काय आहे, म्हणून म्हटलेलं आहे की जरासा थोडासा उतारा समजून घ्यायचा, एकदा समजला की तुम्हाला काही अडचण येणार नाही. भाषा इथं तर क्लिअर झालं, भाषा को अपना लेती है और उसी में तुतलाने को, उसी में म्हणजे त्याच्यामध्येच राहण्यामध्ये, अपना परम त्याच्यामध्येच राहण्यामध्ये आपला घमंड ही गोष्ट निगेटिव्ह आहे, नाही येणार आहे तिथं. बरं, स्वार्थ हा तर निगेटिव्ह गोष्ट आहे, स्वार्थातनं चांगलं नाही होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. अभिमान ही पण निगेटिव्ह गोष्ट आहे, अभिमान ही वेगळी गोष्ट आहे. गौरव ही प्रॉपर त्याच्यासाठी महत्वाचा शब्द आहे, त्याच्यामुळे गौरव समजतोय ती स्वतःची. अभिमान ही वेगळी गोष्ट असते, लक्षात ठेवा. गौरव हा की बाबा मी त्याच्या भाषेत बोलायला लागलो, उदाहरणार्थ आपलं इंग्लिशच्या बाबतीत जसं होतं ते, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा ह्याच्यातला तिसरा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, गद्याश के लिए
स्थान 3 के लिए सर्वाधिक उपयुक्त शब्द होगा? तिसऱ्या स्थानावर सगळ्यात उपयुक्त शब्द कुठला असेल? काय आहे तिसरा? बघा ऑप्शन तर आपल्या समोर आहेत. काय सांगितलेलं आहे रे? तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला नेमका पॅरेग्राफ कशाच्या दृष्टीने लिहिलेला आहे, पॅरेग्राफची थीम काय आहे, पॅरेग्राफचा नेमका विषय काय आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. ते जर एकदा तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला पॅरेग्राफ मधला कुठलीही गोष्ट असेल, कुठलाही प्रश्न असेल तो सहज सुटू शकतो, अदरवाईज नाही सुटणार आहे. काही वेळेला आपण असं करू शकतोय की एक वाक्य बघणार फक्त त्याच्यातलं आणि एका वाक्यामध्ये बरोबर कोण बसते ते उत्तर देणार, ते उत्तर चुकीचं असणार. लक्षात ठेवायचं, कारण ओव्हरऑल पॅरेग्राफ एकमेकाशी कनेक्टेड आहे. ओव्हरऑल उत्तरा तो रीड करायला पाहिजे, त्याचं रिलेशन काय आहे एकमेकाशी ते बघायला पाहिजे आणि मग बरोबर आन्सर्स द्यायला पाहिजे. बघा आता इथं जर स्थान 3 बघितलं, बघा इथं आहे ते यह की पराकाष्ठा है क्योंकि, पुढे वाचा ना, क्योंकि जो जाती अपनी भाषा में नहीं सोचती, आपल्या भाषेमध्ये नाही विचार करत, आपल्या भाषेमध्ये साहित्य करत नाही, लिहित नाही, अपनी भाषा में अपना दैनिक कार्य हे राहून दे नहीं करती, वह अपनी परंपरा छूट जाती है, त्याची परंपरा काय होते, सुटते. म्हणजे काय निगेटिव्ह लिहिलंय ना, काहीतरी निगेटिव्ह लिहिलंय ना. प्रगती हे पुढचं जाण्याचं हे आहे हो, आणि तो मागं जाणार आहे माणूस असं लिहिलेलं आहे. मग मागं कशाने जाऊ शकतो? स्वाधीनतेनं आझादीनं नाही ना, कशाने जाऊ शकतो? गुलामीनं जाऊ शकतो. लक्षात आलं का? बघा त्यामुळे ऑप्शन नंबर 3 गुलामी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, बघा पुढचा प्रश्न काय आहे? गद्याश के रिक्त स्थान 4 के लिए सर्वाधिक उपयुक्त शब्द होगा. 4 साठी जरा तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, इथं कोण असणार आहे? बघा, क्योंकि जो जाती अपनी भाषा में नहीं सोचती, आपल्यामध्ये नाही विचार करणार आहे, आपल्या भाषेमध्ये साहित्य नाही लिहिणार आहे, अपनी भाषा में अपना दैनिक कार्य संपादित येणार आहे. संपादित म्हणजे लिखित करून घेणे, संपादन करणे म्हणतात माहिती ना, पेपरचं संपादन करणे म्हणजे एखादी गोष्ट करणे. संपादित नाही करणार आहे, को खो बैठती है, संपादित नहीं करती, वह अपनी परंपरा को छूट जाती है, म्हणजे संपादित हे बरोबर आन्सर येणार आहे. ठीक आहे, गद्याश के लिए रिक्त 5 के लिए सर्वाधिक उपयुक्त शब्द होगा. सर्वाधिक उपयुक्त शब्द सुख, व्यक्तित्व, सौंदर्य, विकास. आता 5वं तुम्ही जरा हे वाचा, अपने डॉट डॉट को खो बैठती है, म्हणजे हे जर झालं नाही तर काहीतरी ते विनाश होतोय कशाचा तरी. काय निष्ठत असतं ज्या वेळेला सांस्कृतिक आपण एखादी गोष्ट सोडत असतो त्यावेळेला आपलं जे व्यक्तित्व आहे, आपण माणूस म्हणून जे आहे ते आपल्यापासून कुठेतरी बाजूला जाते. बरोबर आहे ना, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जरा बघा आपण आज म्हणजे आता ह्या लेक्चरमध्ये ह्या पॉइंटमध्ये जीडी साठी जे काही एसएससी जीडी आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. ओके, लगेच आपल्याला एसएससी जीडी साठी जे काही जीके जीएस चे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत, तो लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील. ओके.